मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, आराध्याने प्रकट केलं. म्हणजे? अनिता आश्चर्यचकित झाली. हो, आराध्याने पुष्टी केली. ओ माय गॉड. अनिता तिच्या मिठीत येऊन आनंदाने उडी मारते. हो. तू कधी त्याला सांगणार आहेस? हा रविवार. शनिवारी संध्याकाळी. आराध्या त्याला पुन्हा भेटायला थरथरत होती. तो तिला घेण्यासाठी जात होता. बुधवारच्या घटनेची आठवण त्याला आली. ती लहान बाळासारखी रडत होती आणि मी तिच्यावर प्रेम करत होतो. ती तितक्या लवकर रुग्णालयात आली हे पाहून मला तिच्यावर खूप प्रेम वाटले. अरे देवा, ती किती गोड आहे, त्याने स्वतःशी म्हटलं. दरवाजाचा घंटा वाजला. अनिता दरवाजा उघडते. ती तयार आहे का? ती इथे नाही. काय? ती कुठे आहे? मला माहिती नाही. खरंच छान प्रयत्न. सनी घरात प्रवेश करून शोधायला लागला, पण ती सापडली नाही. वास्तवच वेळ घालवू नकोस. ती इथे नाही. पण तिने मला सांगितलं की मी इथे यायला हवं. सत्य सांगते, मला माहिती नाही, पण तिने तुला देण्यासाठी एक बॉक्स दिला होता जेव्हा तू इथे येशील. तिने सनीला एक बॉक्स दिला, जसा वॉच बॉक्ससारखा होता. सनीने बॉक्स उघडला. त्यात एक कागदाचा तुकडा होता. सनी, मला माहीत आहे तू हे वाचत आहेस. आज एक गेम खेळूया. जर तुला मला भेटायचं असेल तर कागद फिरव. तिच्याशी खेळ खेळायचा आहे. सनी स्वतःशी हसला आणि कागद फिरवला. मला माहीत आहे तू खेळशील. तुझा गेम आता सुरू. या सूचनेसाठी उत्तर शोध. तुला मी तिथे सापडेल. अनिताने दिलेली हिंट वाचली. तुला कदाचित पश्चाताप होईल किंवा आनंद होईल, कारण तुला माहीत नाही की तू डेव्हिलला सामोरं जाणार आहेस. मी तिथे ब्रू करत आहे. सनी सुरुवातीला समजू शकला नाही की ती कुठे म्हणते आहे. दोनदा वाचून काढले. डेव्हिल, पश्चाताप, आनंद. समजलं. सनी घरातून बाहेर पडला आणि कार सुरू केली. तिला ठाऊक होतं ती म्हणते ती जागा जिथे त्यांचे रस्ते क्रॉस झाले होते, मॉर्कलेक स्ट्रीट. सनी थांबला आणि जागा शोधायला लागला, पण ती दिसली नाही. अनिताच्या हिंटला पुन्हा वाचलं. तिला खात्री झाली. हो, हीच जागा. पण कुठे? ब्रुईंग. सिनी स्ट्रीटच्या कोपऱ्याकडे पाहतो. कॉफी शॉप. तो आत धावत गेला आणि शोधायला लागला. अजूनही काही नाही. तिथे एक वेट्रेस जवळ आली. सॉरी सर, मी तुमच्यासाठी काय करू शकते? तुम्ही इथे कोणतीही मुलगी पाहिली आहे का? वेट्रेसने विचारले. अरे, ती तुम्ही आहात? ती हसली आणि कॅश काउंटरकडे गेली. ती म्हणाली होती की तुम्हाला हे दे. ती सनीला अनिताने दिल्याप्रमाणे एक बॉक्स देते. सनीने बॉक्स उघडला. त्यात एक लहान काचेसारखी पांढरी चौकोनी पझल पीस होती. त्याचा एक कोपरा हलकासा लाल रंगाचा होता. त्याखाली एक कागदाचा तुकडा होता. गेम संपला नाही. तुला अजून प्रयत्न करावे लागतील मला शोधण्यासाठी. ठीक आहे, मग पुढील ठिकाण आहे. काय? सनी अचंबित झाला. पुढील ठिकाण याचा अर्थ काय? सनी कारमध्ये 10 मिनिटे बसून विचार करत राहिला. हे काय आहे क्वीन बी? तू हे कठीण करत आहेस. मी काही विचार करू शकत नाही. मी तुला घरी कसं घेऊन जाईन? थांब. घर? होय, पुढील ठिकाण. ती म्हणाली ती जागा जिथे मी तिला वाचवल्यानंतर नेले होते. माझं घर. अरे, मी किती मूर्ख आहे. सनीने कार घरी नेली. थांबून आत गेला. संकेत चोप्रा, थांबा. अंजूने त्याला थांबवले. काय? आराध्याने मला सांगितलं की हे तुला दे जेव्हा तू इथे येशील. तिने एक कागदाचा तुकडा सनीला दिला. छान, तू महान आहेस. मला वाटलं तू सापडणार नाही. ठीक आहे, मी हे अजून थोडं कठीण करते. तुला 5 मिनिटांपूर्वी हे शोधावं लागेल, नाहीतर पुढील सूचनांचा विस्फोटेल, कारण मी ते अदृश्य इंकने लिहिले आहे. थांब, मी तुला हिंट देते. तुला या झाडाखाली माझ्या बऱ्याच आठवणी आहेत. वेळ जात आहे. झाड, बाग. सनी वेगाने बागेत धावला. ज्या बेंचवर ते नेहमी बसायचे तिथे शोधले. काहीही नाही. त्याने घड्याळ पाहिले. फक्त 2 मिनिटे उरली. विचार कर. वेळ जात आहे. ती म्हणाली की तिला बऱ्याच आठवणी आहेत, त्यामुळे माझ्या खोलीच्या झाडाचं चित्र. सनी खोलीत धावला आणि बिछाण्यावर एक बॉक्स सापडला. त्यात तीच पांढरी चौकोनी पझल पीस होती. कोपरा लाल. त्याने आधीच्या पीससोबत ती जोडली. दोन्ही क्षैतिजरित्या एकत्र झाल्या. कागद उघडला. स्मार्ट आहेस. आता पुढील ठिकाण म्हणजे जिथे तू मला इतकं जवळ धरलंस. इतकं जवळ धरलं? माझ्या आईच्या जागेवर, जिथे मी तिला जवळ धरलं. सनी खाली गेला आणि खोली पार करताना त्याला लक्षात आलं. हेच ठिकाण जिथे मी तिला प्रथम वेळ इतकं जवळ धरलं होतं, माझ्यापासून दूर राहा सांगताना. दरवाजा उघडला. त्याच बॉक्ससोबत एक पझल पीस होती, पण पूर्णपणे पांढरी. त्याने तिसऱ्या पीससोबत त्याला उभ्यारित्या जोडले. पुढील हिंट वाचली.
पुढील ठिकाण म्हणजे जिथे जितेश माझा मित्र बनला. सनी हसला. त्या पूल घटनेमुळे जितेश तिचा मित्र झाला. पूलकडे धावला. जिथे ते बसले होते तिथे दुसरा बॉक्स होता. उघडला. त्यात पूर्ण पांढरे पीस होती. तिसरा पीस सोबत उभ्यारित्या जोडली. पुढील हिंट. तू मला या ठिकाणी अपेक्षेपेक्षा वेगळं काही केलंस जे मी रोज होईल अशी अपेक्षा करायचे. तुझ्या आवाजामुळे माझं हृदय झपाट्याने धडधडलं आणि दुसऱ्या व्यक्तीला घाबरवलंस. रेड बोवसह व्यक्ती. मला ठाऊक आहे तू कुठे आहेस. आवाज. अनपेक्षित. घाबरणं. रॉक्सी क्लब. सनी रॉक्सी क्लबला गेला. रेड बोवसह वेटर शोधला. बारमध्ये पाहिलं. हाय. सनी जवळ गेला. हो सर. तुम्हाला काय हवे? वेटरने विचारले. बॉक्स. मुलीने दिला. तुमचं नाव काय आहे सर? सनी. अरे तू तोच आहेस. हे घ्या. वेटरने बॉक्स दिला. सनीने चौथा पीस तिसऱ्यासोबत क्षैतिजरित्या जोडला. एकत्र सर्व पिसेस चौकोन तयार करीत होत्या. मधोमध रिकामा चौकोन. क्वीन बी. तू काय सांगू इच्छित आहेस? सनीने पुढील हिंट वाचली. तू ते केलंस. ही शेवटची पीस आहे. मला तुझ्या गर्लफ्रेंडच्या मेंदूमध्ये शोध. हे सांगताना मला वाईट वाटतंय, पण मला ती जागा आवडते. लवकर ये आणि मी ही पझल पूर्ण करेन. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं. सनी हसला. ऑफिसच्या छतावर. तो स्वतःशी पुटपुटला. त्याने कार सुरू केली आणि ऑफिसकडे गेला. हा गेम त्याला खूप आवडला होता. आराध्याने त्याला त्यांच्या एकत्र घालवलेल्या सगळ्या आठवणींची सफर पुन्हा करवली होती. सिग्नलवर कार थांबवून तो हिरवा होण्याची वाट पाहत होता. वेळ घालवण्यासाठी त्याची नजर इकडे तिकडे फिरली. पण जेव्हा त्याने उजवीकडे पाहिलं त्याचा श्वास थांबला. घशात गोळा आला. डोळे लाल झाले. रागाने त्याचं डोकं तापलं. त्याने स्टेअरिंग घट्ट पकडलं. हाताच्या नसांवरून ताण दिसू लागला. स्वतःला सावरायचा प्रयत्न करत मागे वळला. पण जुन्या आठवणी एकदम डोळ्यासमोर आल्या. असुरक्षिततेची भावना पुन्हा जागी झाली. तेवढ्यात मागच्या गाडीचा जोरदार हॉर्न वाजला. अरे ओय, सिग्नल हिरवा झालाय. हल ना, कुणीतरी ओरडलं. सनीने गाडी वेगाने पुढे नेली. त्याने दडवून ठेवलेल्या प्रत्येक वेदनादायक आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्या. डोक्यात जणू ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. पोटात जळजळ, मनात आग. त्या संतापात त्याने सिग्नलचा विचारही केला नाही. गाडी थेट ऑफिससमोर थांबवली. मला आता फक्त लक्ष विचलित करायचं आहे, त्याने स्वतःशी म्हटलं आणि थेट लिफ्टमधून छतावर गेला. लिफ्टचं दार उघडताच त्याच्या नजरेसमोर ती होती. आराध्या. छताच्या कडेजवळ उभी. वाऱ्याने तिचे केस उडत होते. आवाज ऐकून ती मागे वळली आणि हसली. ती पांढऱ्या नेटच्या लांब फ्रॉकमध्ये होती. तिचं चेहऱ्यावरचं तेज, तिचा आनंद, सगळं काही वेगळं दिसत होतं. ती नेहमी असे कपडे घालत नसे. तू शेवटी मला शोधलंस. ती हसली. सनी शांतच उभा राहिला. काही उत्तर दिलं नाही. सनी मला ती पझल दे, ती म्हणाली. तो अजूनही काही बोलला नाही. आराध्याने स्वतःच त्याच्या पॅन्टच्या खिशातून पझल घेतली आणि मागे वळून काहीतरी करू लागली. सनी स्वतःच्या ताणलेले स्नायू सैल करण्याचा प्रयत्न करत होता. सनी, मला काही सांगायचं आहे, ती अडखडत म्हणाली. ज्या दिवशी मी तुला भेटले त्या दिवशी मला माहीत नव्हतं की शेवटी मी इथे पोहोचेन. सुरुवातीला मला वाटलं तू खडूस, अहंकारी आणि मूर्ख आहेस. पण जेव्हा मी तुला जवळून ओळखायला लागले तेव्हा जाणवलं की तू अगदी उलट आहेस. गोड, काळजी घेणारा. तुझं मन चांगलं आहे पण तू ते दाखवत नाहीस. मला तुझ्यासोबत राहायला आवडायचं आणि काळ जसजसा पुढे गेला तसतसं मी तुझ्याकडे अधिक आकर्षित होत गेले. तिच्या आवाजात भावनांचा ओलावा होता. जेव्हा कळालं की तुझा अपघात झाला आहे तेव्हा माझं सर्व काही थांबल्यासारखं झालं. तेव्हाच मला समजलं की तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू माझ्या आयुष्याचा दुसरा भाग आहेस. तू माझी काळजी घेतलीस जशी माझ्या वडिलांनी घ्यावी आणि मला एक कुटुंब दिलंस. आता मला कायमचं त्या कुटुंबाचा भाग व्हायचा आहे, तुझं आडनाव घेऊन. सनी तिच्याकडे गोंधळून पाहत राहिला. हो सनी, मी तुझ्यावर प्रेम करते. तुझ्याशिवाय भविष्याची कल्पना करू शकत नाही. मला तुझी व्हायचं आहे आणि तुला माझं बनवायचं आहे. तिने पझल पूर्ण दाखवली. मध्यभागी लाल चौकोन, त्यावर कोरलेलं हृदय. माझं हृदय तुझंच आहे कायमचं सनी, ती म्हणाली. कायमचं. या शब्दाने सनीचा ताबा सुटला. बस, तो संतापाने ओरडला. सनी आपल्या रागाचा बंड उगाचच बाहेर काढत त्याच्या खिशातला श्वासही संपेपर्यंत ओरडला. आराध्या त्याचा राग ऐकून घाबरली. त्याने तिचा हात घट्ट धरला आणि तिला जवळ घेऊन ठेवले. तू काय विचार केला होतास? हां, प्रेम? त्याच्या डोळ्यात आग पेटली. माझा हात सोड सनी, तू मला दुखवत आहेस, ती रडत म्हणाली. सनी तिचा पकड सैल करून तिला आपल्यापासून दूर ढकलतो. तो मागे वळला, खोल श्वास घेतला आणि म्हणाला. पहा आराध्या, मी तुझ्या केलेल्या गोष्टीस खूप सन्मान देतो, पण मी
मला तसं काही भावना नाहीत. ती तिचे अश्रू पुसत जवळ आली. पहा माझे डोळे आणि सांग, तू वेडी आहेस का? ड्रॅमॅटिक होऊ नकोस. तो तिच्यापासून पाऊल मागे टाकत म्हणाला. तुझ्या भावनापासून पडू नकोस सनी. मी पाहिलंय तू मला कसं पाहतोस. खोटं बोलू नकोस. सगळं तुझ्या कल्पनेत आहे. तो म्हणाला. मी मूर्ख नाही कल्पना करण्यासाठी. मग तू 2 वर्षांनंतरही सगळं आठवतो कशासाठी? ही माझी सवय आहे. काय विचार करतेस? मी व्यापारी आहे. मी सगळं डोक्यात ठेवतो. तू प्रेम समजतेस का? नाही, तू खोटं बोलतोयस. ती ओरडली. मी नाही आराध्या, हा मी आहे. फक्त एक व्यक्ती. मला कुठल्याही गोष्टीसाठी भावना नाहीत. मग तू मला मिठी का दिलीस आणि सांगितलं की मी तुला तिच्यासारखं वागवेन? काय? मी? सनी हादरला. हो, तो दिवस जेव्हा मी तुला माझ्या खोलीत झोपायला लावलं. तू सांगितलं. मला नाही माहिती ती कोण आहे, पण मला माहीत आहे ती तुझ्यासाठी महत्त्वाची आहे. सनी आपलं मन शोधत होता उत्तर मिळवण्यासाठी. पहा, मला काहीही आठवत नाही. मी मद्यधूत होतो. मला माहीत नाही मी काय बोलत होतो. मग तू मद्यधूत होतास, काही आठवत नाहीस? पूर्णपणे. बरं मग तू मला जवळ येऊ दिलंस आणि माझ्याजवळ हात फिरवायला परवानगी का दिलीस, जे कुणालाही नाही देत? सनी शब्द हरवून बसला. मग तू मला कुटुंब दिलंस जेव्हा मी म्हणाले की माझ्याकडे नाही आहे. मग तू प्रत्येक रविवारी माझ्यासोबत घालवला. मग तू तो चित्रपट पाहिला जो तुला आवडत नाही, माझ्यासाठी. मग तू संपूर्ण रात्र माझ्याशी बोलला. मग तू ते मसालेदार जेवण चाखले जे तुला आवडत नाही, पण मी तयार केले होते. ती सर्व प्रश्न विचारत होती, ज्यांची सनीकडे कोणतीही उत्तरं नव्हती. उत्तर न देता राग त्याच्या आत भरला. सीमा ओलांडली. तो स्वतःला समजत न राहता ओरडला. मी आधीच सांगितलं आहे मी तुझ्यावर प्रेम करत नाही. संपूर्ण इमारत थरकावली. मग तुला प्रेमाचं नाव घेऊन मी आणि माझं कुटुंब जवळ केले, हे सगळं फक्त या मूर्ख प्रेमासाठी? नाही, प्रेमाच्या नावाखाली मला फसवण्यासाठी. सनी बोलण्याची भाषा सांभाळ. ती ओरडली. हीच तर सत्यता आहे. तू मला माझं नाव आणि पैशांसाठी प्रेम करतेस, नाही का? जेव्हा मी पूर्णपणे तुटलो होतो तेव्हा का नाही बोललीस ही गोष्ट? सनीचा आवाज रागाने थरथरत होता. सनी, आराध्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती. पाहिलंस ना, काही उत्तरच नाही. मला अपेक्षा नव्हती की तू एवढं खाली पडशील आराध्या. तू मला लाजवलंस. तू सुद्धा त्या मुलींप्रमाणे निघालीस ज्या फक्त फायदा घेण्यासाठी येतात. सनी, मी असं काही नाही केलं. ती अश्रूंनी बोलत होती. पुरे झालं हे नाटक. आता सरळ सांग तुला किती हवे आहे? काय? ती अवाक झाली. पैसे. सांग किती लाख हवे आहेत तुला? तू मला पैशांसाठी इथे आहे समजतोस? ती पूर्णपणे कोसळली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. संपूर्ण ठिकाणी शांतता पसरली. थोड्या वेळाने ती शांत झाली आणि हळूच त्याच्याजवळ आली. तिच्या हातात एक छोटंसं काचाचं हृदय होतं, एक पझलसारखं. मी विचार केला होता माझं हृदय तुला देईन, ती हलक्या आवाजात म्हणाली. पण आता नाही. तिने ते काचाचं हृदय जमिनीवर फेकून दिलं. ते 1000 तुकड्यात तुटलं. धन्यवाद संकेत चोप्रा, या सगळ्यासाठी. तिने डोळे पुसले आणि थोडंसं हसत मागे वळली. शब्दाशिवाय ती निघून गेली. सनीने वर आकाशाकडे पाहिलं. पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडू लागले. हळूहळू तो वास्तवात परत आला. मी काय केलं हे? तो स्वतःलाच विचारू लागला. काय केलंस तू सनी? तो जोराने धावत तिच्या मागे गेला. तो ज्या ठिकाणी तिला नेहमी भेटत असे तेच ठिकाण आता त्याला सर्वात वाईट वाटत होतं. तिने मला प्रेम दिलं आणि मी तिच्यावर आरोप केले. मी असं काय बोललो? तो स्वतःवर रागावला होता. दरम्यान आराध्या पावसात चालत घरी पोहोचली. पूर्णपणे ओली झाली होती. केसांतून पाण्याचे थेंब गळत होते. तिने दरवाजाची बेल वाजवली. अनिता, तिची मैत्रीण, दरवाजा उघडत म्हणाली. अगं ग, काय झालं तुला? आराध्याने काही उत्तर दिलं नाही. ती सरळ आपल्या खोलीत गेली आणि अभ्यासाच्या टेबलाजवळ बसली. आराध्या, तू मला घाबरवते आहेस. काहीतरी सांग ना. अनिता तिच्या मागे आली. मी त्याला प्रपोज केलं, ती कसंबसं बोलली. आणि त्याने? ती काही बोलण्याआधीच डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने मला पैशांसाठी प्रेम करतेस असं म्हटलं. तिचा आवाज थरथरत होता. अनिताने तिला घट्ट मिठी मारली. दरम्यान सनी तिच्या घराच्या बाहेर पोहोचला. त्याने दार ठोठावलं. अनिता दरवाजा उघडत म्हणाली. सनी थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो आत जाण्याचा प्रयत्न करत होता. नको सनी, काय केलंस माहीत नाही मला, पण ती खूप तुटली आहे. आत येऊ नकोस, मला बोलायचं आहे तिच्याशी. तो विनवणी करत म्हणाला. नाही सनी, आत्ता नाही. ती आधीच खूप दुखावली आहे. तू हे आणखी वाईट करू नकोस. अनिताचे शब्द ऐकून तो स्तब्ध झाला आणि शांतपणे मागे सरकला.
पाऊस अजूनही कोसळत होता, पण सनीच्या मनातल्या वादळापेक्षा तो हलका होता. अनिताने त्याच्या चेहऱ्यावर दरवाजा ठोकला. त्याने आराध्याला कॉल केला, पण तिने उत्तर दिले नाही. 4 वेळा प्रयत्न केल्यानंतर तिने फोन उचलला. हॅलो आराध्या, तिचा आवाज आला. सनी, मी अनिता. ती म्हणाली, कृपया तुझ्याशी बोलू दे, तिच्याशी बोलू दे मला. संकेतने तिला विनवणी केली. तिने श्वास घेतला. सनी, तिला थोडा वेळ दे, पळून जाऊ नकोस, कृपया, कृपया, फक्त एकदाच कृपया. तो तिला विनवणी करत राहिला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिने अशी प्रार्थना करत होता. आराध्या, सनी तुझ्याशी बोलू इच्छितो, अनिताने थोडक्यात हळुवारपणे सांगितले. कृपया त्याला सांग की तो मला पुन्हा कधीही त्रास देऊ नये. आराध्याचा आवाज तुटलेला होता. तिचा तुटलेला आवाज ऐकून तो अपराध बोधाने भरला. लाजेत त्याचं डोकं खाली झुकलं. ती मुलगी ज्याने त्याला पुन्हा हसवले होते, त्याने तिला रडवले होते. सनी, फक्त जा, अनिताने म्हटले आणि फोन ठेवला. दरम्यान दुसरीकडे, सर, हे अपयशी ठरलं, एका व्यक्तीने फोन करून सांगितले. थांबा, विषयाबद्दलची माहिती गोळा करा, अजूनही आपल्याकडे आशा आहे. दुसऱ्या बाजूने उत्तर आले. 3 महिन्यांनंतर. अनिता, लवकर चल, उशीर होतोय आपल्याला. आराध्या स्वयंपाकघरातून ओरडली. 5 मिनिट अजून. अनिता खोलीतून उत्तरली. देवा, तुझा बॉस दरवेळी उशिरा सहन कसा करतो बघ. मी तुझा बॉस असतो तर आत्तापर्यंत कामावरून काढून टाकलं असतं तुला. म्हणूनच तू माझा बॉस नाही आहेस, ती हसत म्हणाली. जाऊ दे, नाश्ता तयार आहे, आराध्या म्हणाली. येतीये. आराध्या पराठ्याचा घास घेत होती. तेवढ्यात दरवाजाचे बेल वाजले. तिने घड्याळाकडे पाहिले. अगं दरवाजा उघड, अनिता तिच्या खोलीतून ओरडली. आराध्या, आराध्या बहिरी झाली आहेस का, ती खोलीतून बाहेर येत म्हणाली. ऐकू येत नाही का तुला, ती दरवाजा उघडत म्हणाली. आराध्या नाश्ता करतच राहिली. अनिता आत आली. हातात मोठं लाल गुलाबाचं बुके होतं. त्यावर टॅग लावलेला होता. आय एम सॉरी, सनी. हे बघ, हा 89वा बुके, ती टेबलावर ठेवत म्हणाली. माहिती आहे मला, आराध्या शांतपणे म्हणाली. माहिती? आराध्या, तो तुला दररोज फुलं पाठवतोय, दिवसातून 5 वेळा कॉल करतोय. काय झालं होतं माहीत नाही मला, पण तो नक्कीच पश्चाताप करतोय. एक संधी दे ना त्याला स्वतःचं स्पष्टीकरण देण्यासाठी. आराध्याने आपला नाश्ता संपवला. मी गाडीत थांबते, ती म्हणाली. आराध्या, ती तिचं बोलणं दुर्लक्षित करून बाहेर निघाली. त्या दिवशी काय झालं होतं हे तिने कधीच अनिताला सांगितलं नव्हतं. कितीही विचारलं तरी नाही. तिला वाटलं होतं तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात खास दिवस असेल, पण सनीने तो दिवस वाईट आठवणीत बदलला होता. आज ती अनितासोबत लवकर ऑफिसला जाणार होती, कारण तिचा वर्क बॉन्ड संपत होता. 1 आठवड्यापूर्वी मनीषने विचारलं होतं, जर पुढं काम सुरू ठेवायचं असेल तर रिन्यू करायचा का. आराध्याने सांगितलं होतं, मला काम सुरू ठेवायचं आहे, पण किती वर्षांसाठी ते मी आठवड्याभरात सांगते. म्हणजे तू सनीकडे आयुष्यभर दुर्लक्षच करणार, अनिता काळची चावी लावत म्हणाली. मी 2 वर्षांसाठी बॉन्ड वाढवायचा विचार करते, आराध्या उत्तरली. अरे सोड तो फालतू बॉन्ड, मी सनीबद्दल बोलते. तू समजून घे अनिता, मला त्या विषयात अजिबात रस नाही. विषय? तो तुझ्यासाठी विषय झाला का आता? पहा, मला ऑफिसला जायचं आहे. जायचं असेल तर घे मला, नाहीतर मी बसने जाईन, आणि त्या विषयावर पुन्हा बोलू नकोस, आराध्या दार उघडत म्हणाली. थांब थांब, ठीक आहे, बोलणार नाही, अनिता म्हणाली. बाकीचा प्रवास शांततेत गेला. तिने ऑफिससमोर गाडी थांबवली. बाय, आणि त्या फालतू बॉन्डसाठी अभिनंदन, अनिता व्यंगाने म्हणाली. थँक्स, आराध्या म्हणाली आणि इमारतीत शिरली. आराध्या थेट मनीषच्या कॅबिनमध्ये गेली. तो आधीच तिथे होता, काही कागद पाहत बसलेला. ओह आराध्या, तू आलीस, तो हसत म्हणाला. गुड मॉर्निंग मनीष. ती त्याच्यासमोर बसली. तर मग तू ठरवलंस का? हो, 2 वर्षांसाठी. छान. त्याने इंटरकॉमवरून आपल्या असिस्टंटला बोलावलं. पेपर घेऊन ये. थोड्याच वेळात पेपर्स आले. हे बघ, वाच आणि सही कर, तो म्हणाला. आराध्याने नीट कागद वाचले आणि सही करण्यासाठी पेन उचलला. तेवढ्यात मनीष म्हणाला, थांब जरा. काय झालं? ती चकित झाली. ही फक्त एक साधी प्रोसिजर आहे. माझे काही प्रश्न आहेत, फक्त उत्तर दे. ठीक आहे, ती शांतपणे म्हणाली. तर तू 2 वर्ष इथे काम करणार आहेस. या काळात तुला कंपनीचं सांगणं पाळावं लागेल. दुसऱ्या कोणत्याही कंपनीत काम करण्याचा प्रयत्न करू नकोस, आणि काही आपत्कालीन परिस्थिती वगळता नोकरी सोडायची नाही. जर या नियमांचं उल्लंघन केलंस तर कायदेशीर कारवाई होईल. चालेल ना तुला? हो मनीष, चालेल मला. गुड, मग सही कर. आराध्याने सही केली. इथे राहिल्याबद्दल धन्यवाद, तो तिच्याशी हस्तांदोलन करत म्हणाला. थँक्स मनीष, ती म्हणाली आणि कॅबिनमधून बाहेर पडली. तो लगेच फोनवर कोणाला तरी म्हणाला.
सर सगळं तयार आहे, आपण येऊ शकता. आराध्या आपल्या कॅबिनमध्ये परतली आणि कामात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात दरवाजावर ठोका झाला. या रायन, ती म्हणाली. रायन आत आला. चेहऱ्यावर थोडं अस्वस्थ भाव होते. आराध्या, मी तुला स्ट्रिपसाठी डिझाईन सांगितलं होतं, पण तू बॉक्ससाठी केलंस, तो म्हणाला. सॉरी रायन, मी ते ठीक करते. 2 दिवस दे, मी सगळं दुरुस्त करते, ती संगणकाकडे वळत म्हणाली. थांब जरा, मूर्ख आहेस का काय, तो तिच्या शेजारी बसत म्हणाला. काय झालं आता, ती म्हणाली. मी काही दिवसांपासून तुला पाहतोय. तू स्वतःसारखी वागत नाही आहेस. तुझ्या डिझाईन्समध्ये तो उत्साह नाही, तो जिवंतपणा नाही, आणि तू आम्हा सगळ्यांना टाळतेस, जेनिशला सुद्धा. मला माहीत आहे तुम्ही दोघं किती जवळचे आहात, पण तू दिवसभर या कॅबिनमध्ये एकटीच राहतेस. काय झालं आराध्या? काही नाही रायन, मी ठीक आहे. थोडी घरची आठवण येते एवढंच. तर मग जा ना, तुझ्या बाबांना भेटून ये. मला तू अशी दिसणं आवडत नाही. हे तुझ्या कामावरही परिणाम करतंय. तू किती टॅलेंटेड आहेस हे तुला स्वतःलाच कळत नाही. सॉरी रायन, असं पुन्हा होणार नाही, मी सावरते. असं काही तातडीचं नाही. हे डिझाईन मी दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरू शकतो, पण आता तू माझ्यासोबत चल. कॉन्फरन्स रूममध्ये सगळ्यांना भेटायचं आहे. मी म्हणजे एक शब्दही बोलू नकोस. रायन उठला आणि तिला हाताने उभं करत बाहेर नेऊ लागला. ते दोघं रिसेप्शनकडे येत होते. अरे गाईज, सगळ्यांनी लक्ष द्या, मनीष मोठ्याने म्हणाला. रायन आणि आराध्या मध्येच थांबले. जिनेश, ईशा, रोसाली, टिनेश आणि बाकीचे सगळे आपापल्या कॅबिनमधून बाहेर आले. तर मग सगळ्यांसाठी एक आश्चर्यकारक आणि थोडं धक्कादायक बातमी आहे, मनीष म्हणाला. ही ब्रांच आता प्रिटी अँड पार्कर कंपनीचा भाग राहणार नाही. मनीषचा आवाज रिसेप्शन हॉलमध्ये घुमला. क्षणभर सगळे थक्क झाले. कुजबूज, श्वासांचे आवाज, एक हलकासा गोंधळ सगळीकडे पसरला. घाबरू नका सगळे, ही चांगली बातमी आहे, मनीष म्हणाला. काय? सगळे गोंधळून गेले. ही ब्रांच एका प्रसिद्ध कंपनीला विकली गेली आहे. कोणत्या कंपनीला? कोणीतरी विचारलं. तो काही क्षणात इथे येईल, तेव्हा स्वतःच बघा, मनीषने असत उत्तर दिलं. क्षणात ऑफिसवर चर्चा सुरू झाली. हे खरंच मोठं सरप्राईज आहे. कोण असेल बरं? ईशा उत्साहाने म्हणाली. माझ्या मते सिंघाने अँड सन्स असतील, जिनेश अंदाज बांधत म्हणाला. तुझ्या स्वप्नातच, ते टॉपमोस्ट आहेत, आपल्याकडे लक्षही देणार नाहीत, रोसाली असत म्हणाली. तो आला, मनीष ओरडला. देवा, हे खरं आहे का? रोसालीने तोंडावर हात ठेवत म्हटलं. आराध्याने वळून पाहिलं आणि तिचं हृदय धस्स झालं. ती आधीच अंदाज करायला हवा होता. हो, आपली ब्रांच आता सनी अँड कंपनीच्या मालकीची झाली आहे, मनीष अभिमानाने म्हणाला. सनी आत आला. त्याचं तेच 3 महिन्यांपूर्वीचं हसू, तीच आत्मविश्वास चाल, गडद करड्या डोळ्यात तेच चमक. तो आजही तसाच दिसत होता. सुंदर चेहरा, आकर्षक स्मित, गुलाबी ओठ आणि पूर्णपणे परिपूर्ण व्यक्तिमत्व. ऑफिस सूटमध्ये तो अफलातून दिसत होता. आराध्याच्या मनात 90% वेदना उसळल्या आणि उरलेले 10% मन अनाहूतपणे आनंदाने धडधडलं. ओ माय गॉड, इतका हॉट माणूस आपला बॉस, एकीने कुजबूज केली. तो मला असिस्टंट म्हणून घेतलं तर मी त्या गुलाबी ओठांना. दुसरीने कल्पना केली. मी तर नोकरी सोडून त्याच्यासोबत राहायला तयार आहे, तिसरी म्हणाली. मी त्याला डेटला नेईन, मग तो माझ्याशिवाय राहूच शकणार नाही, आणखी एकीने म्हटलं. आराध्याला हसू यावं की त्या सगळ्यांची कीव करावी हेच कळेना. हॅलो गाईज, सनीचा गडद आणि ओळखीचा आवाज घुमला. मी तुमचा नवा बॉस आहे, सनी चोप्रा. त्याचे करडे डोळे थेट आराध्यावर स्थिरावले. हाय सर, सगळ्यांनी एकत्र उत्तर दिलं. मला मिस्टर चोप्रा म्हणू शकता, तो हसत म्हणाला. ओके मिस्टर चोप्रा. काही मुली अगदी डोळ्यांनीच त्याचं कौतुक करत होत्या. आराध्याने डोळे फिरवले. काळजी करू नका, सनी पुढे म्हणाला. तुमचं काम तेच राहील, पण आता ते माझ्या एक्सपोर्ट डिव्हिजनसाठी असेल आणि पगार दुप्पट मिळेल. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.